नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ना उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार अशी खीर खायला खूप छान वाटते. तर आपण आज खिरीचाच एक प्रकार बघणार आहे. आज आपण दुधाची खीर कशी करायची ना ती बघणार आहे. प्रत्येकाकडे करतात दुधाची खीर. तर आपण आता मी आज माझ्या पद्धतीने कशी करायची ना ती तुम्हाला दाखवतो. त्याच्यासाठी आता आपण साहित्य काय काय घेतले ते पहिल्यांदा बघूया. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. गाईचं म्हशीचं तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घ्या. मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर. तापवून मी घेतलेले ते आधी ठेवलेले. दूध आहे ना तो मी खिसून घेतलेला आहे. म्हणजे जे आतलं बिया काढून त्याचा जो गर आहे तो खिसून घेतलेला आहे मी. आणि तो थोडासा पिळून घेतलेला आहे मी. 3 पेढे घेतलेले आहेत. तुम्ही खवा जरी यूज केला तरी चालणार आहे तुमच्या आवडीवरती. माझ्याकडे आता पेढे अवेलेबल होते म्हणून मी पेढे घेतलेले आहेत. साखर चवीनुसार, तुम्हाला कसं गोड पाहिजे त्या पद्धतीनं. इथे मी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे. आता तुम्ही म्हटलं असं दुधाची खीर आणि साबुदाणा का घेतलेला आहे. तर साबुदाणा घातल्यानं ना आपली खीर जी आहे ना तशी घट्टसर होती आणि खायला पण छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप भारी लागते. तर मी भिजवलेला साबुदाणा एक छोटी वाटी घेतलेला आहे. दूध मसाला घेतलेला आहे मी. जायफळ वेलची पूड घेतलेली. काजू घेतलेले मी तुकडे. थोडासा मी हिरवा खायचा कलर घेतलेला आहे, एक चिमूटभर. आणि तूप घेतलेले. तर आता आपण काय करायचं आहे, कढई आपली तापलेली, आपण त्यात थोडंसं तूप टाकून दुधाचा जो खीस आहे तो थोडासा परतून घ्यायचा आहे. म्हणजे त्यातलं थोडंसं मॉइश्चर कमी होऊन द्यायचं, म्हणजे पाणी थोडंसं कमी होऊन द्यायचं. तर आपण त्यात एक चमचाभर तूप घालूया कढईत. तर आपण त्यात दुधा टाकून घ्यायचा आहे. हा दूध आपल्याला त्याचा वास तोपर्यंत थोडासा परतून घ्यायचा आहे. त्यातलं थोडंसं पाणी जरी कमी झालं तरी चालणार आहे. एक 5 मिनिटं आपण दुधा चांगला तुपावर चांगला परतून घेऊया, म्हणजे आपल्या खिरीला दुधाचा वास राहणार नाही. तर आता मी दुधा चांगला तुपावर परतून घेतलेला आहे चांगला. बघा तुम्ही बघत असाल तर त्यातलं पाणी पण थोडंसं कमी झालेलं आहे. तर आता आपण काय करायचं आहे, या टायमिंगला आता दूध घालायचं आपल्याला त्यात. तुम्हाला जशी खीर पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही दूध कमी जास्त करू शकता. आणि थोडंसं दूध मी ह्या कलरमध्ये घालून ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला वापरायला यूज करताना सोपं पडेल. नॉर्मली आपल्या फक्त खिरीला कलर यावा म्हणून आपण फूड कलर वापरणार आहे. तुम्हाला जर वापरायचं असेल तुम्ही वापरा, नाही वापरला तरी चालेल. फक्त एक कलर छान यावा म्हणून मी तो यूज करणार आहे. आता आपण काय करायचं आहे, त्यात साबुदाणा पण त्यात टाकून घ्यायचा आहे. त्यातला मी एक निम्मा साबुदाणा, म्हणजे 2 चमचे साबुदाणा मी यूज केलेला आहे. आता आपण हे सगळं व्यवस्थित दुधामध्ये ना दुध्या आणि साबुदाणा चांगला छानपैकी शिजवून घ्यायचं आपल्याला. ही खीर जरा अशी घट्टसरच असती, म्हणजे आपली रबडी कशी असती रबडी टाईपच ती होती खीर. अगदी पातळ नसती, त्यामुळे खायला पण छान लागते. आणि तुम्ही ही फ्रीजमध्ये जर चिल करून खाल्ली ना तर एक नंबर लागते तुम्हाला. आता आपण चांगली मीडियम फ्लेमवरती दुधामध्ये साबुदाणा आणि दुध्या चांगला शिजवून घेऊया. आता एक 10 मिनिटं झाली. मी चांगला साबुदाणा आणि दुधामध्ये चांगला शिजवून दिलेला आहे. तुम्ही बघितलं तर बघा, हे पूर्ण आपलं दूध आहे बघा असं घट्टसर झालेलं आहे, क्रीमी टाईप झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला ह्या लेवलला आता आपण त्या साखरेच्या सगळ्या बाकीच्या गोष्टी ॲड करायच्या. तर आता आपण पहिल्यांदा साखर ॲड करूया. साखर आपल्याला चवीनुसार ॲड करायची, कारण का आपल्या पेढ्यात पण साखर आहे थोडीशी. तर आपण पहिले पेढे टाकून घेऊ आणि मग साखर टाकू. आणि आता आपण साखर टाकून घेऊया. साखर आपल्याला गोडसर कशी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही साखर टाका. मी इथं आता घेताना 1 वाटी घेतलेली, पण मी ह्यातली एवढी यूज करणार नाही. जेवढं माझं दूध आणि ह्याचं मिश्रण आहे त्याला लागेल त्या पद्धतीने मी साखर घालणार आहे. ह्यातली अर्धी ते पाऊण वाटी साखर यूज केलेली. तुम्ही तुमच्यात जसं गोड खात असतील त्या पद्धतीने तुम्ही साखर ॲड करा. तर आपण थोडंसं गॅसची फ्लेम वाढवूया. आता आपण त्यात काजूचे तुकडे, मी 1 चमचा हा दूध मसाला घेतलेला आहे तो ॲड करणार आहे. त्यात सगळं असते. जायफळ वेलची पूड आणि आपण त्यात थोडासा आता फूड कलर घालूया.
आपण दुधाचा यूज करणार आहे म्हणून आपण जरासा त्याचा कलर यावा म्हणून आपण त्यात फूड कलर यूज केलेला आहे. आता आपल्या खिरीला कलर बघा किती छान आलेला आहे, दिसायला पण छान दिसते. तर आता आपण अजून एक 5 ते 10 मिनटं खीर चांगली मीडियम फ्लेमवरती मी शिजून देणार आहे आणि नंतर मी ती फ्रीजला नॉर्मल टेम्परेचरला आधी आली की मग मी ती फ्रीजला ठेवणार आहे. फ्रीजला चिल झाल्यानंतर मग ते आपण खाण्यासाठी सर्व करूया. आता मी 5 ते 10 मिनटं अजून त्याला व्यवस्थित कुक होऊन देणार आहे. तर आपली खीर आता शिजून व्यवस्थित तयार आहे. ते आता मी नॉर्मल टेम्परेचरला पहिल्यांदा थंड होऊन देणार आहे, नंतर मी ती फ्रीजला शिफ्ट करणार आहे. तर आता आपण ती पहिल्यांदा नॉर्मल टेम्परेचरला थंड करून घेऊ आणि मग आपण ती फ्रीजला चिल झाली की आपण ती खाण्यासाठी सर्व करूया. कडाक्याच्या उन्हाळ्यात थंडगार अशी दुधाची खीर खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही बघितले तर इथं मी तुम्हाला दाखवतो बघा, ती कशी अशी थिक झालेली आहे साबुदाण्यामुळे, त्यामुळे खूप खायला छान लागती. तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर माझी ही दुधाची खीरची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करा. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. आपण परत पुन्हा भेटू पुढच्या एका वेगळ्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.